बरेच वेळा काय होतं की काही शारीरिक प्रॉब्लेम असेल किंवा काही आर्थिक प्रश्न असेल तर अशा वेळेस मुलाबाळांसोबत एकत्र राहावं लागतं किंवा काही लोकांना एकत्र राहण्याची हौस असते, आवड असते. तर अशा वेळी सर्व कुटुंब एकत्र राहत असतं. पण एकत्र राहत असताना जी ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनी कोणती काळजी घ्यायची आणि तरुण पिढीने कोणती काळजी घ्यायची याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. एकत्र कुटुंब पद्धती ही अतिशय आदर्श कुटुंब पद्धती आहे. पण आता काय होतं की अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे एकत्र राहता येत नाही. ती गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा तुम्ही एकत्र राहत आहात तर तेव्हा आपण थोडंसं हे जाणून घेऊया की प्रथम ज्येष्ठ मंडळींनी कोणती काळजी घ्यायची. आता घरातील जी ज्येष्ठ मंडळी असतात, आई वडील वगैरे, तर ते रिटायर झालेले असतात आणि आता रिटायर झाल्यामुळे त्यांना अगदी सकाळची घाई नसते. कारण सकाळी किती घाई असते ऑफिसच्या टाईमची वगैरे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून ज्या तरुण पिढीला, मुलाला, सुनेला, मुलीला, जावयाला, ज्यांना ऑफिसमध्ये जायचं आहे, कंपनीमध्ये जायचं आहे, नातवंडाला शाळा कॉलेजमध्ये जायचं आहे आणि जर तुमच्याकडे कॉमन वॉशरूम, वॉश बेसिन, बाथरूम असेल तर तुम्ही ह्या तरुण पिढीसाठी ते सकाळच्या वेळेस मोकळं ठेवा. तुम्ही थोड्या नंतर आवरलं तरीही चालेल. ज्येष्ठ मंडळींना कसा वेळ असतो, कारण ह्या लोकांना ऑफिसमध्ये जाण्याची घाई असते, तर आपण याच्यामध्ये ॲडजस्टमेंट केली पाहिजे. जर तुमच्याकडे सेपरेटच असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाला स्पेशल असेल तर मग तिथे कोणताही प्रॉब्लेम नाही. पण जिथे असं कॉमन आहे किंवा लिमिटेड आहे तर अशा ठिकाणी घर लहान असेल तर ही जी तरुण पिढी आहे, जी जाणारी आहे, त्यांना आधी आवरू द्यायचं. शिवाय ज्येष्ठ मंडळींनी हेही काळजी घ्यायची की आपण वॉश बेसिन, बाथरूम, वॉशरूम हे वापरल्यानंतर ते स्वच्छ ठेवणं हेही आपलं कर्तव्य आहे, हीही आपली जबाबदारी आहे. नाहीतर मग काय, आता मी तर म्हातारा झालो आहे, हे तुमचंच कर्तव्य आहे असं न समजता, अगदीच तुम्ही बेडवर असाल तर ठीक आहे, पण तुम्ही चालते बोलते आहात, फिरते आहात, तुम्ही करू शकता, तर हा सुद्धा घरातील कोपरा स्वच्छ ठेवणे हेही ज्येष्ठ मंडळीचं कर्तव्य आहे. दुसरं हे की ज्येष्ठ मंडळी जी असतात तर ते काही असे विचार करतात की आता काय मला घरीच राहायचं आहे, मी आता कोणतेही कसेही कपडे घातले तरीही चालेल, म्हणजे शॉर्ट्स किंवा बरमुडावर राहिलो तरी चालेल, किंवा बायांना वाटतं की मळकट कळकट गाऊन घालून तुम्ही राहू नका, स्वच्छ कपडे घाला, नीटनेटके घाला, तुमच्याकडे जेवढे असेल लिमिटेड कपडे ते तुम्ही अगदी व्यवस्थितपणे घाला. त्यामुळे काय होतं की घरातील वातावरण हे प्रसन्न राहतं. आता ज्येष्ठ मंडळी काय करतात की दिवसभर विशेष काम नसतं, मग मोबाईल बघणे आणि मग डुलकी काढणे, मग बरेच वेळा त्यांची दुपारची झोप ही होऊन जाते. आणि जेव्हा तरुण पिढी सायंकाळी घरी येते तेव्हा मग त्यांच्यासमोर उगाचच माझं हे दुखत आहे, माझं ते दुखत आहे, मला असं झालं, म्हणजे दुखण्याचं एकदम त्यांच्याजवळ विषय काढू नका. खरोखर जर तुमचं दुखत असेल तर तुम्हाला ते दवाखान्यात नेणारच आहेत. पण उगाचच असं जेवण करायला बसल्यानंतर, कारण सकाळची वेळ काय असते की सर्वजण डबे घेऊन गेलेले असतात, पण रात्रीच्या वेळी आपण एकत्र जेवण करतो. अशा वेळी मग जेवणाच्या टेबलावर असं दुखण्याच्या गोष्टी वगैरे शक्यतोवर टाळायच्या. आणि काय करायचं की दिवसभर ज्येष्ठ मंडळींना, काही लोकांना सवय असते की असं कोणता तरी मलम लावायचा, ऑइंटमेंट, बाम असं खूप लावून त्याचा असा उग्र वास, आता तरुण पिढी घरी येणार आहे तर मग अशा वेळेस तुम्ही उग्रवास वगैरे करून ठेवू नका. तुम्हाला जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच करा. आणि आता तरुण पिढी जी आहे ती दमून आलेली आहे, त्यांना झोपेची आवश्यकता असते. ज्येष्ठ मंडळींची झोप बरेच वेळा झालेली असते आणि ज्येष्ठ मंडळींना झोपही कमी येते. पण मग आपल्याला झोप येत नाही म्हणून मग उगाचच मला झोप येत नाही रे बाबा, मी आता कसं करू, असं वगैरे म्हणजे जोरजोराने म्हणायचं नाही. आणि बरेच ज्येष्ठ मंडळी काय आहे
की असं म्हणजे मी आता म्हातारेच झाले, आता माझं काय राहिलं, मला जेवण जात नाही, माझं आता झालं रे बाबा, गेलेलं आहे माझं आयुष्य, म्हणजे असं निगेटिव्ह नकारात्मक बोलणं हे टाळायला पाहिजे. कारण त्याने काय होतं की जी तरुण पिढी आहे ती दमून आलेली असते आणि मग त्यांच्यावर परिणाम होतो, त्यांची व्यवस्थित झोप जात नाही आणि मग त्यांचीसुद्धा चिडचिड होते. कधीकधी काय होतं की मुलं आपल्याला हौसेने हॉटेलमध्ये घेऊन जातात आणि तिथे गेल्यानंतर मग एकतर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही त्या मुलांना सांगा की मला हा हा अन्नपदार्थ आवडतो, माझ्यासाठी हे ऑर्डर करा. किंवा मग मुलांनी जर काही ऑर्डर केलं असेल तर मग उगाच तुम्ही त्यांच्या अन्नपदार्थांना नावं ठेवू नका की हे बेचवच आहे, हे वातळच आहे, मला आवडलेलंच नाही. तुम्हाला जर जायचं नसेल तर तुम्ही स्पष्टपणे घरीच सांगून द्या की मी आज येणार नाही, मी घरी काहीतरी मऊ खिचडी करेल किंवा मला आवडणारा एखादा पदार्थ करून मी खाईल असं सांगून द्या. पण तिथे गेल्यानंतर उगाचच म्हणजे मग त्या तरुण पिढीचा मूड ऑफ तुम्ही करू नका. एकतर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही ऑर्डर करा, पण मग त्यांनी जे ऑर्डर केलेलं आहे त्या अन्नपदार्थांना शक्यतोवर नावं ठेवू नका. बरेच ज्येष्ठ मंडळींना काय सवय असते की आता तरुण पिढी बाहेर जाणार आहे, त्यांची तयारी सुरू आहे, तर मग आपण आपलं पटपट आवरायचं आणि मी येते करून गाडीत जाऊन बसायचं. तर असंही करू नका. तुम्ही काय करा की तुमचं जे तुमचे समवयस्क लोक आहेत, तुमच्या कुठल्या तरी सहलीला जा, आहेत आता ज्येष्ठांच्या अनेक सहलीचे टूर्स आहेत, तर तिथे जा तुम्ही. तुमच्या समवयस्क लोकांमध्ये तुम्ही जास्त वेळ घालवा. कारण काय होतं की आपल्याला तरुण पिढीलासुद्धा वेळ देणे आवश्यक असते. आता दुसरं हे की तरुण पिढीनीसुद्धा ज्येष्ठांची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. तरुण पिढीने ज्येष्ठांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला पाहिजे. कारण काय की तुमच्या मुलांना ते सांभाळत आहे. तुम्ही कितीही पैसा दिला तरी डे केअरमध्ये असं प्रेम किंवा संस्कार घरच्या आजी आजोबांसारखं मिळत नाही. जे घरचे आजी आजोबा असतात ते जे आत्मीयतेने करतात, राहिलेली काही घरची कामं करतात, सुनबाई जर ऑफिसमध्ये गेल्या असेल तर कामं करतात, जे पडलेले कामं आहेत ते सुद्धा त्या करून घेतात, सगळं मावशींकडून करून घेतात, बायांकडून करून घेतात, घर व्यवस्थित ठेवतात. तर हे तुम्हाला कुठेही आणि कितीही पैसा दिला तरुण पिढीने तरी हे असं तुम्हाला व्यवस्थित मिळत नाही. बायांचं काय असतं की त्या तेवढं पुरतं केलं आणि पटापट निघून जातात, कारण त्यांना अनेक घरं करायची असतात. त्यानंतर तरुण पिढीने हेही लक्षात ठेवायचं की जसं आपण आपल्या मुलांसाठी किंवा पत्नीसाठी मुलांनी काही नेहमी घेऊन येतो, तसं कधीकधी येताना आईवडिलांसाठी पण त्यांच्या आवडीचं काही घेऊन यायचं. त्यांना पिझ्झा बर्गर नाही आवडत, मग तुम्ही कांदा भजी घेऊन या, काही वडा सांबार घेऊन या, त्यांना जे आवडतं पाणीपुरी वगैरे जे काही ते खाऊ शकतात, तर असं त्यांच्या आवडीचा पदार्थ कधी घेऊन या. कधी त्यांच्यासाठी छोटंसं गिफ्ट घेऊन या. बर्थडेला वगैरे तर तुम्ही देणारच, पण असंही तुम्ही एरवी काहीतरी छोटंसं आणलं तर त्याने काय होतं की ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत, जी आपली आईवडील आहेत, ते अतिशय म्हणजे असे सुखावतात मनातून आणि त्यांना आत्मसंतुष्टी मिळते आणि त्याचे तुम्हाला आशीर्वादच मिळतात. तर तरुण पिढींनीसुद्धा ही काळजी घ्यायला पाहिजे की आपण ज्येष्ठांप्रती नेहमी कृतज्ञ असायला पाहिजे. आणि ज्येष्ठ मंडळींनी पण त्यांच्या मध्ये म्हणजे त्यांचं होऊ द्यायचं. कारण आपण आता बरेच वेळा सकाळी आपलं आवरलेलं असतं. मान्य आहे की काही लोकांना सकाळी प्रॉब्लेम असतात, पण तरीही जर दोन्हीही पिढींनी समतोल साधून आणि तारतम्य ठेवून जर आपण असं समतोल ठेवला तर काय होतं की वादविवाद कमी होतात घरामध्ये आणि शाब्दिक चकमक ही थांबते. आणि आपल्याला जर आपल्या घरातील वादविवाद कमी करायचे असेल, आपल्या घराला आपल्याला गोकुळ बनवायचं असेल, आपल्या घरामध्ये जर आपल्याला आनंद ठेवायचा असेल, उत्साहाचं वातावरण ठेवायचं असेल, तर दोन्हीही पिढींनी जर थोडं समजूतदारपणाने घेतलं तर त्या घरामध्ये आनंद राहतो. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.